नमस्कार. आपल्याला नेहमी वाटतं की करिअरमध्ये यशस्वी व्हायचं म्हणजे काय? फक्त मोठमोठ्या डिग्रीज आणि सर्टिफिकेट्स? नाही. खरं तर ते त्यापेक्षा खूप जास्त आहे. आजच्या विवेचनात आपण अशाच काही अदृश्य पण अत्यंत शक्तिशाली कौशल्यांबद्दल बोलणार आहोत. अच्छा, मग हे सगळं इतकं महत्वाचं काय आहे? हे समजून घ्यायला ना, आपण एक छोटीशी गोष्ट पाहूया. समजा दोन डॉक्टर आहेत. दोघंही आपापल्या कामात एकदम हुशार, एकदम एक्सपर्ट. मग प्रश्न हा आहे की पुढे जाऊन लाँग रनमध्ये या दोघांपैकी जास्त यशस्वी कोण होईल? तर इथेच खरी गंमत आहे. एका बाजूला आहे डॉक्टर रमेश, एकदम हुशार पण थोडे गर्विष्ठ. रुग्णांच्या भावनांशी त्यांना काही देणं घेणं नाही, फक्त आपलं काम आणि आपलं ज्ञान, एकदम टेक्निकल. आणि दुसऱ्या बाजूला आहे डॉक्टर सुरेश. ते रुग्णांना समजून घेतात, त्यांना धीर देतात, त्यांच्याशी एक विश्वासाचं नातं तयार करतात. मग सांगा, कोण जास्त यशस्वी होईल? अगदी बरोबर, डॉक्टर सुरेश. आणि याचं कारण काय? कारण त्यांनी फक्त टेक्निकल ज्ञान नाही मिळवलं, तर त्यासोबतच खूप महत्वाची अशी जीवन कौशल्य म्हणजे लाईफ स्किल्स सुद्धा कमावली आहेत. आणि इथेच आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारच्या स्किल्समधला फरक कळतो. या दोन स्किल्समधला संबंध समजून घेण्यासाठी एक खूप छान उदाहरण दिलं जातं, ते म्हणजे आईसबर्गचं, म्हणजेच हिमखंडाचं. आता बघा, आईसबर्गचा जो छोटासा भाग पाण्याच्या वर तरंगताना दिसतो ना, तो आहे आपलं टेक्निकल स्किल, जे आपण शाळेत, कॉलेजमध्ये शिकतो, जे आपल्या सीव्हीवर, आपल्या रेझ्युमेवर ठळकपणे दिसतं. पण त्या आईसबर्गचा खरा, प्रचंड मोठा हिस्सा कुठे असतो? तो असतो पाण्याखाली लपलेला. आणि हाच तो भाग आहे ज्याला आपण म्हणतो लाईफ स्किल्स. म्हणजे एखाद्याची वृत्ती, त्याचं व्यक्तिमत्व, इतरांशी वागण्याची पद्धत, हाच तर यशाचा खरा पाया आहे. ओके, मग आता या हार्ड स्किल्स आणि सॉफ्ट स्किल्समध्ये नेमका फरक काय आहे? चला जरा सविस्तरपणे बघूया. हे बघा, हा तक्ता पाहिला की सगळं स्पष्ट होतं. हार्ड स्किल्स म्हणजे जी तांत्रिक कौशल्ये आहेत ते आपल्या डाव्या मेंदूशी म्हणजे लॉजिकशी संबंधित आहेत. ती आपण शाळे कॉलेजात म्हणजे फॉर्मल एज्युकेशनमधून शिकतो आणि सर्टिफिकेट्स किंवा ग्रेड्सने मोजू शकतो. याच्या अगदी उलट सॉफ्ट स्किल्स किंवा जीवन कौशल्य ही आपल्या उजव्या मेंदूशी म्हणजे भावनांशी जोडलेली आहेत. ती अनुभवातून लोकांना बघून शिकली जातात आणि म्हणूनच ती मोजायला खूप कठीण असतात. ठीक आहे, हे सगळं कळलं, पण याचा आपल्या करिअरशी, आपल्या व्यावसायिक प्रगतीशी काय संबंध आहे? चला आता तो मुद्दा समजून घेऊया. इथे खूप महत्वाची गोष्ट सांगितली आहे. टेक्निकल स्किल्स तुम्हाला तुमच्या प्रोफेशनमध्ये टिकायला मदत करतात, पण लाईफ स्किल्स तुम्हाला एक स्टार परफॉर्मर बनवतात. बघा किती मोठा फरक आहे फक्त टिकून राहण्यात आणि एक स्टार परफॉर्मर बनण्यात. तर मग हे स्टार परफॉर्मर बनवणारे स्किल्स कोणते? या विवेचनात अशा 5 महत्वाच्या जीवन कौशल्यांवर भर दिला आहे, जे आपल्याला यशाच्या शिखरावर नेऊ शकतात. ती 5 कौशल्य कोणती आहेत? तर पहिलं, प्रभावी संवाद. दुसरं, टीमवर्क म्हणजे सांघिक कार्य. तिसरं आहे विविधतेचा व्यवस्थापन. चौथं, दबावाखाली काम करण्याची क्षमता. आणि 5वं, लवचिकता. चला तर मग एकेका कौशल्याबद्दल थोडं जाणून घेऊया काही इंटरेस्टिंग उदाहरणांसोबत. तर पहिली गुरुकिल्ली आहे प्रभावी संवाद. आता प्रभावी संवाद म्हणजे फक्त चांगलं बोलणं नव्हे, तर समोरचा नीट ऐकून घेणं आणि मग आपला मुद्दा स्पष्टपणे योग्य देहबोली आणि आवाजाचा वापर करून मांडणं. याचं एक जबरदस्त उदाहरण म्हणजे महात्मा गांधीजी. विचार करा, 1930 मध्ये दांडी यात्रा. त्यांनी फक्त मीठ हे एक साधं प्रतीक वापरलं आणि संपूर्ण देशाला एकत्र आणलं. ब्रिटिश राजवटीला दिलेला हा किती मोठा आणि शक्तिशाली संदेश होता. हे आहे प्रभावी संवादाचं सामर्थ्य. दुसरी गुरुकिल्ली आहे टीमवर्क. म्हणजे काय? तर स्वतःच्या फायद्यापेक्षा टीमच्या ध्येयाला जास्त महत्त्व देणं. आणि एकदा टीमने एखादा निर्णय घेतला की मग आपले मतभेद बाजूला ठेवून त्या निर्णयाला मनापासून पाठिंबा देणं. आणि याचं आपल्या सगळ्यांच्या आवडीचं उदाहरण म्हणजे 2011चा क्रिकेट वर्ल्ड कप फायनल. आठवतंय? सचिन तेंडुलकरच्या सल्ल्यावरून कॅप्टन धोनीने स्वतःला बॅटिंग ऑर्डरमध्ये प्रमोट केलं. आणि काय झालं? ते तर इतिहास आहे. हे आहे खरं टीमवर्क, जिथे एकमेकांवर विश्वास ठेवून संघाच्या हिताचा विचार केला जातो. तिसरं कौशल्य आजच्या जगात खूपच महत्वाचं आहे. ते म्हणजे विविधतेचं व्यवस्थापन, मॅनेजिंग डायव्हर्सिटी. म्हणजे बघा, आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या संस्कृतीचे, वेगवेगळ्या विचारांचे लोक असतात. त्यांच्यासोबत जुळवून घेणं, सहिष्णू राहणं आणि या वेगवेगळ्या विचारांनाच आपली ताकद बनवणं, हेच ते कौशल्य. आणि याचं यापेक्षा मोठं उदाहरण काय असू शकतं? आपला भारत देश. किती धर्म, किती भाषा, किती वेगवेगळ्या संस्कृती,
तरीही विविधतेत एकता या एका तत्वावर आपलं संविधान सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतं. चौथी गुरुकिल्ली आहे दबावाखाली काम करणं, वर्किंग अंडर प्रेशर. जेव्हा परिस्थिती एकदम कठीण होते तेव्हा डोकं शांत ठेवून शिस्त न सोडता योग्य निर्णय घेण्याची क्षमता असणं खूप गरजेचं आहे. आणि याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आपले सैनिक. ते कितीतरी जास्त दबावाखाली शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट राहून आपलं कर्तव्य बजावत असतात. त्यांच्यासाठी तर प्रेशर हा त्यांच्या कामाचाच एक भाग असतो. आणि पाचवी, शेवटची गुरुकिल्ली आहे लवचिकता म्हणजेच फ्लेक्सिबिलिटी. याचा अर्थ काय? तर आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडायला तयार असणं, सतत नवीन काहीतरी शिकत राहणं आणि बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये बदल घडवणं. याचं एक खूप छान आधुनिक उदाहरण आहे चौपाल वापरणारे आपले शेतकरी. पारंपरिक पद्धतीनं चिकटून न राहता ते नवीन टेक्नॉलॉजी स्वीकारत आहेत. हवामान, बाजाराचे भाव ही सगळी माहिती मिळवून ते अधिक प्रभावीपणे शेती करतायत. हीच तर आहे खरी लवचिकता. तर शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. टेक्निकल स्किल्स आपल्याला रेझ्युमेवर जागा मिळवून देतात, पण जीवन कौशल्य म्हणजेच लाईफ स्किल्स आपला एक वेगळा ठसा, एक वारसा निर्माण करतात. मग आता प्रश्न हा आहे की स्वतःच्या विकासासाठी यापैकी कोणत्या कौशल्यावर सर्वात आधी काम करायला हवं?